नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्षचे मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव पाहणार आहोत तो अनुभव रामरक्षा स्तोत्राचा एका दादाला आलेला सत्य असा अंगावर काटा आणणारा अनुभव आहे. विश्वास ठेवा, हा अनुभव जेव्हा पाहाल ना तेव्हा तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर आजच्या या अनुभवामुळे तुम्हाला रामरक्षा स्तोत्राची महानता, त्याचबरोबर रामरक्षा स्तोत्राचं महत्त्व हे समजणार आहे. चला तर मग आपण आपल्या आजच्या अनुभवाला सुरुवात करूया. आजचा अनुभव हा पुण्याच्या दादांच्या क्लायंटला आलेला अनुभव आहे. दादांच्याच शब्दात आजचा हा अनुभव मांडूयात. दादा म्हणतात की अनेकदा आपण पाहतो की काही लोकांच्या मागे संकटांचा ससेमिरा लागलेला असतो. गाडीवरून वारंवार पडणे, छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जाणे किंवा माझ्या कुटुंबाचे काही वाईट तर होणार नाही ना, ही अकारण भीती त्यांना रात्रंदिवस सतावत असते. अशा वेळी साक्षात मृत्यूलाही परत पाठवणारे रामरक्षा स्तोत्र कसे एक बुलेटप्रूफ ढाल बनून आपल्यापुढे उभे राहते, याचा माझ्या एका क्लायंटचा हा प्रखर आणि सत्य अनुभव आहे, जो प्रत्येकाने शेवटपर्यंत नक्की ऐकावा. माझ्याकडे आलेला हा तरुण व्यवसायानिमित्त सतत प्रवासात असायचा, पण अचानक एका वर्षात त्याचे 3-4 छोटे अपघात झाले. सुदैवाने तो वाचला, पण त्याच्या मनात एक भयंकर फोबिया निर्माण झाला. घरातून बाहेर पडताना त्याला घाम फुटायचा. त्याचबरोबर आज मी सुखरूप घरी परत येईन का या भीतीने त्याची मानसिक अवस्था अत्यंत हताश झालेली होती. जेव्हा तो माझ्याकडे आला तेव्हा मी त्याला समजावून सांगितले की रामरक्षा ही केवळ एक कविता नाही. ऋषी बुधकौशिकांनी यांनी रचलेल्या या स्तोत्रातील प्रत्येक श्लोक आणि शब्द हा एक विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर काम करतो. जेव्हा तुम्ही हे स्तोत्र वाचता किंवा ऐकता तेव्हा या शब्दांच्या कंपनांमधून तुमच्या शरीराभोवती एक अत्यंत प्रबळ अदृश्य सुरक्षा कवच म्हणजेच ऑरा ऑफ प्रोटेक्शन तयार होते, ज्याला भेदून कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत येऊ शकत नाही. मी त्याला कोणतेही महागडे ताईत किंवा गंडेदोरे दिलेले नाहीत, पण मी त्याला रामरक्षा स्तोत्राचा एक अत्यंत साधा प्रयोग दिला. हा उपाय अत्यंत श्रद्धेने चालू केल्यावर साधारण 2 महिन्यानंतर तो तरुण हायवेवरून रात्रीच्या वेळी प्रवास करत होता. अचानक एका भरधाव ट्रकने त्याच्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. गाडीचे मागचे आणि पुढचे दोन्ही भाग पूर्णपणे चेपले. गाडीचा चक्काचूर झाला. पाहणाऱ्यांना वाटलं की आतला माणूस कसं काय वाचू शकतो, कारण अशक्य आहे वाचणं. गाडी पुढून आणि मागून पूर्णपणे चेपली गेलेली होती आणि अक्षरशः चक्काचूर झाली होती. पण चमत्कार असा झाला की तो तरुण स्वतः गाडीचा दरवाजा उघडून बाहेर आला. त्याच्या अंगावर साधा एक ओरखडाही नव्हता किंवा रक्ताचा थेंबही आलेला नव्हता. जेव्हा त्याने मला दुसऱ्या दिवशी हा प्रसंग रडत सांगितला तेव्हा तो म्हणाला, सर, जेव्हा धडक बसली तेव्हा मला स्पष्ट जाणवले की कोणीतरी मला अदृश्य हातांनी घट्ट धरून ठेवले आहे. हे दुसरे काहीही नसून साक्षात प्रभू श्रीरामाचे ते अदृश्य कवच होते, ज्याने मला वाचवले. रामेती रामभद्रती रामचंद्रती वा स्मरण नरो न लिप्यते पापै भुक्तिम मुक्तिम च विंदते. जेव्हा तुम्ही स्वतःचा ताबा आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षा साक्षात प्रभू श्रीरामाच्या आणि मारुतीरायांच्या हाती सोपवता, तेव्हा जगातील कोणतीही वाईट नजर, करणी किंवा अपघात तुमचे केसही वाकडे करू शकणार नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांचा हा रामरक्षा स्तोत्रेचा जो सेवा आहे, जो सेवेचा एक घटक आहे, तर ही सेवा अत्यंत प्रबळ आहे, प्रखर आहे आणि 100% रिझल्ट देणारे आहे. रामरक्षा स्तोत्र हे जेव्हा आपल्याला मानसिक त्रास किंवा एखाद्या गोष्टीविषयी जेव्हा आपल्या मनामध्ये भीती बसते ना, तेव्हा ती भीती नष्ट करण्यासाठी, त्याचबरोबर एखाद्या संकटातून, अपघातातून आपल्याला वाचवण्यासाठी ही सेवा खूप फलदायी ठरली जाते आणि फलदायी मानली जाते. तर आजचा हा रामरक्षा स्तोत्राचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हालाही स्वामींच्या अशा कोणत्या सेवेचा अनुभव आलेला आहे का? आलेला असेल तर श्री स्वामी समर्थ या चॅनलला व्हिजिट देऊन तुमचे अनुभव नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.